तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं विधान केलंय। मुंबई हे देशातील एकमेव असं शहर आहे जिथं ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे। केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेत भाजपचा महापौर असेल असंही मलाई यांनी म्हटलंय। Here we are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. भाजपच्या अण्णामलाईंनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। भाजपच्या अण्णामलाईंकडून महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांना अटक करा अशी मागणी राऊतांनी केली। ज्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे। हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे। 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्यांनी घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेनामुळे मिरवतायत, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? एवढे लाचार काय होतं? हे साऊथचे लोक किंवा इतर महाराष्ट्र सोडून इतरचे येणारे जे लोक आहेत ना, हे स्वतःला स्टार समजतात आणि अशा टाईपचं वक्तव्य करतात। खरं तर भाजपने त्या जे काही नेते येतात प्रचाराला त्यांना सांगितलं पाहिजे काही समजून। उगाच आता वादाची थिणगी टाकली का नाही त्यांनी? त्याच्या मनात असेल नसेल परंतु त्याला वाटलं, त्यांनी बोलून गेला। म्हणून भाजपने सुद्धा प्रचारक जे आणतात किंवा स्टार प्रचारक जे त्यांचे आहेत त्यांना पूर्वी थोडंसं ब्रीफिंग केलेलं बरं राहील। आपले प्रतिनिधी विक्रांत शिंदे याबाबतीत आपल्यासोबत आहेत। विक्रांत, थेट मुंबईमध्ये एक तमिळ येतो, मुंबईमध्ये तमिळ नागरिकांची संख्या आहे धारावी आणि अन्य परिसरात, चेंबूरच्याही परिसरामध्ये, आणि इथे ते म्हणतायत की बॉम्बे म्हणतायत। तमिळनाडूमध्ये जर का तमिळनाडूला तमिळ स्थान म्हटलं, संस्कृत शब्द आहे स्थान, तर कशी भावना होईल? हे असं करण्याचा का प्रयत्न होत असावा आणि त्याच्या काय प्रतिक्रिया समाज माध्यमांवरती किंवा अन्य ठिकाणी उमटतात? प्रसन्न सर, मुळातच मराठी भाषा, मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म या सगळ्या जिव्हाळ्याचे बाबी आहेत मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी। मुंबई सुद्धा जिव्हाळ्याची बाब आहे आणि अशामध्ये हे असं वक्तव्य येते। त्यांचं वक्तव्य नेमकं काय आहे तर मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, इट्स अ इंटरनॅशनल सिटी। बरं, मुंबई नाही बॉम्बे म्हटले, त्यातल्या दोन गोष्टींवर आक्षेप आहे। मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे का? तर हो आहे, पण मुळात तुम्ही त्याला बॉम्बे का म्हणताय? आणि इंटरनॅशनल आहे म्हणून वाय इट इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, इट इज अ महाराष्ट्र सिटी बट ऑल्सो इंटरनॅशनल सिटी, ही भावना आहे आणि या भावनेतून आता टीका सुरू झालेली आहे। मुळात मराठी माणसांचा राग हा आता शिवसेना म्हणते की मराठी माणसांच्या मनात आहे, तो जर असेल तर मराठी माणूस तो राग कशा प्रकारे दाखवणार? आणि आता शिवसेना, मनसे, ठाकरे हे सगळे पक्ष कशा प्रकारे हा मुद्दा घेऊन निवडणुकीत पुढे जात आहेत आणि त्याचे परिणाम नेमके काय होत आहेत हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। प्रसन्न, धन्यवाद विक्रांत, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।